एकदम छान. गुड इव्हनिंग गाईज. जस्ट असं आहे घरी ऑफिसवरनं. साक्षी काय आत्ता लवकर येणार नाही असं वाटतं मला, उशीरच होणार आहे तिला यायला. तर आल्यावर भूक लागली. मी चालू केलं होतं काम. हे बनवणार होतो, काय म्हणावं लागेल, पिझ्झाच बनावं लागेल. ब्रेड बसून बनवणार होतो. सिंगल एकच 2च ब्रेड शिल्लक आहे. म्हटलं एक बनवून टाकू त्याचा. भूक लागली जरा, तिला पण यायला उशीर होईल, स्वयंपाकाला पण उशीरच होणार आहे. मी बनवायला लागलो होतो पण म्हटलं आता ब्लॉग चालू करू. ठीक आहे, तर चला बनवूया. तुम्हाला आता फोटो टाकेल. माझ्या मोबाईलमध्ये काही स्टोरेज नाही जास्त, त्यामुळं फक्त फोटो टाकेल कसं झालं तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आणि जरा आयडिया करतो मी त्याला. ह्याच्या तव्यावरती बनवणार आहे हा, ते कसं बनवतो दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यात आहे ना मी टोमॅटो आणि हे घातलं आहे कांदा, वरतून थोडं चीज टाकलं आहे. कॅप्सिकम संपले त्यामुळे टाकलं नाही, तुम्ही टाकू शकता यात. आणि इकडं तव्यावरती जाळी ठेवली, तव्यावरती आपण ठेवणार म्हणजे त्यात बेस जळत नाही, एकदम छान भाजतं ते. दाखवतो तुम्हाला फायनल झाल्यावर आता कसं होतं आहे. ठीक आहे, आपण एक झाकण ठेवणार आहे. आम्ही त्या दिवशी केलेले परवा, त्यात काय आलं, आम्ही तव्यावरती ठेवले होते, ते खालून पूर्ण जळून जायचे. मग जर आयडिया केली आणि त्या खाली काहीतरी ठेव म्हणजे जळणार नाही. ते एकदम सक्सेसफुल झाली आयडिया. काल वायफायवाला पण आला, वायफाय बसून गेला इथं तो, त्याला पण बराच वेळ गेला ती करायला. चलो खाएंगे पिझ्झा. चला तर हा आहे आपला पिझ्झा, एकदम छान. मस्तच एकदम. तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान. चला तर मित्रांनो, साक्षी आली आहे, बराच वेळ झाला स्वयंपाक करते तिकडं. मी आल्यावर हे खाल्लं होतं ब्रेड पिझ्झा म्हणावं लागेल, ब्रेड पिझ्झा खाल्ला होता. तर जरा आज एक आम्ही वस्तू पण घेतली होती, काल रात्रीच आम्ही बघून आलो, त्यांना पेमेंट करून आलो होतो. ठीक आहे, तर ती जी काय वस्तू तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. साक्षी काय करू दाखवू घ्या ना काय घेतलं आपण. इकडं बघ, साक्षी आवडते इकडं स्वयंपाक. तर आम्ही घेतला आहे असा एक छोटासा सोफा. काय इथं बसायला आमचं जरा अडचण होत होती. आल्यानंतर मी काय करायचो, ऑफिसला बॅग ठेवून दिली का खाली, एक तर झोपून घ्यायचो, नाही तर तिकडे बेडरूममध्ये जाऊन झोपायचो. साक्षी म्हणे आपण सोफा घेऊ एक. म्हटलं ठीक आहे. मग काल रात्री गेलो, बघून आलो, नंतर तुम्हाला सांगितलं नव्हतं म्हणतं मग मी म्हटलं जरा सरप्राईज देऊ. ठीक आहे, तर घेतलं आहे. ते लोक येऊन गेले, नेमकं माझं काय आलं, साक्षी नसती इथं, हिचं मोबाईलमध्ये स्टोरेज असतं चांगलं. माझं आहे ना एक थोडा 10-20 सेकंदाचा व्हिडिओ काढला, स्टोरेज फुल होऊन जाऊ राहिलं माझ्या फोनचं. त्यामुळे मी शूट नाही केलं काहीच. 1-2 शॉट काढलेत फक्त, ते इथं टाकून देईल, तुम्हाला बघता येईल ते. ठीक आहे, आणि पिझ्झा एकदम मस्त, म्हणजे एक नंबर झाला होता, छान. मला खूप आवडला. साक्षी म्हणत होती मला का नाही ठेवला. ती म्हणते तू प्रत्येक वेळेस एकटंच खातो, मला काही ठेवत नाही. पाणीपुरी खायची एकटेच जाता खाता म्हणे तुम्ही, भेळ पण एकटेच जाता खाता, मला कधी नेत नाही. इकडं असते, इकडं बघ भाजी काय बनवते ना. बटाटा, बटाटा आणि आणखी डाळ भात. चला तर मग डाळ भात आणि बटाट्याची चटणी बनवते साक्षी. जेवण करणार आहे, जेवण करून आज परत बॅडमिंटन खेळायला जातोय खाली. जरा बॅडमिंटन खेळलं की झोप येते. आणि आणखी एक सगळ्यात, हे अरे तसं नको करू गो, बस फोन व्हिडिओ चालू आहे, इकडे बघ एकदा. हां, तर थांबा 1 मिनिट, आपण सोफ्यावर बसू, जरा फील घेऊ छान. तर हां मित्रांनो, एकदम असं छान वाटलं नवीन सोफ्यावरती, भारी वाटतंय. ठीक आहे, भरपूर दिवस आता खाली बसून काढले. माझ्यामध्ये किती साक्षी 1 महिना झाला आहे ना. हां हां 2 महिने झाले तिथे येऊन. ते काय व्हायचं, दररोज आलं की मी बॅग टाकून द्यायचो आणि इथंच खाली नाही का बसायचं, बसता बसता झोप. शांत बस. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं, उद्या आम्ही चाललोय गावाला. गावाला म्हणजे आपल्या देवगडला. ठीक आहे, तर उद्याचा एक स्पेशल ब्लॉग राहील घरी जाताना. बऱ्याच दिवसात माझ्यामध्ये 2 आठवडे झालेत घरी नव्हतं गेलो, आता जाणार आहे घरी ह्या 2 आठवड्यानंतर. बघूया जरा घरी पण काय काय चाललंय, कसं चाललंय.
कारण की हे काय बोलतात ना ते सगळं खोटं असतं. चला तर हिचं म्हणणं आहे मी जे बोलतो ते खोटं असतात. तिला विचारू आपण कसं काय खोटं असतं. आधीचं का बरं कट केलं? ह्याच्या आधी रेकॉर्ड केलेलं आहे, काय पण ते कट केलंय आणि मुद्दाम स्वतःला असं एकदम महान दाखवायला. ठीक आहे. मी महान आहे का? येस. येस. तुला कसं कळलं मी महान आहे? नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो ऑफिसवरून. नमस्कार मंडळी, आम्ही चाललोय खायला. नमस्कार मंडळी, आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. नमस्कार मंडळी, आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला. आणि तसा ब्लॉग चालतो. ठीक आहे. अजून काय आणखी? मग यात काय सांगतो. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही जातो जेवायला बसतोय. नमस्कार म्हणते. चला तर याच्यातून मला एक कळलेलं आहे कन्क्लुजन साक्षीचं की नमस्कार मंडळी जरा कमी करावं लागेल, आहे की नाही साक्षी? ठीक आहे, तर आपण जरा नमस्कार मंडळी कमी करू. आणखी तर उद्याच सकाळी निघायचंय, त्याचे बॅग पण पॅक करायचे आहेत. लवकर जाणार आहे जरा, उद्या परवा आणि संडेला, अशा 3 दिवस. संडेला रिटर्न येऊ परत. तर चला बॅडमिंटन. चलो 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 नीचे चलो. काय आलं? आला का? ठीक आहे, तर चला बॅडमिंटन खेळूया. बॅडमिंटन खेळून आलोय खालनं. जास्त थकलो आज. साक्षी चालली फिरायला. ठीक आहे, तर चला झोपूया. सकाळी उठायचं आहे 5:30 वाजता. आता वाजले 11. झोपून सकाळी निघणार आहे. बॅग भरायची पण राहिली सगळं. झोप येतील. बाय बाय. तर आम्ही चाललोय आता गावाला. गुड मॉर्निंग दोस्तो. सांग की किती वाजता निघायचं होतं, किती वाजता उठली, अलार्म किती वाजता नाही? मी उठले बरोबर. उठून बोलू, लवकर उठली. हे काय अलार्म लावते 5 वाजता, मनात उठायचं असतं 6 वाजता. आणि अलार्म लावायचं आणि दुसऱ्याची झोप पण मोडायची, स्वतः उठायचंच नाही, आहे की नाही? तर गाडी पुसून काढ. मी गाडी पुसते, बारीक पुसते तू. हे गाडी पुसताय तोपर्यंत आपण झोपा. टिंग. इथे आम्ही बॅडमिंटन खेळतो दररोज. तरी झाली आता गाडी पुसून. इकडे होता झोपा. ठीक आहे, चलो चलो. मग कसं वाटतंय आता खूप दिवसांनी घरी जात आहे तर? छान वाटलं एकदम. मला घरी जायचं म्हणलं मला आनंद असतो रे, एकदम आनंद. हा 2 आठवडे झाले नाही गेलो ना आपण. तर मित्रांनो, सरांना खायचं होतं मटण आणि आज आहे एकादस, तर हे खाऊ शकत नाहीये. एकादस आहे आज. तर मग लगेच आता मूड ऑफ झालेला आहे, कारण परवा तर रविवारी शिवरात्र आहे, महाशिवरात्री. तर तेव्हाही खाऊ शकत नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्याला रिटर्न येणार संडेला, है ना? तर आता आम्ही चाललोय यांच्या मावशीच्या इथे. मावशीच्या घरी जाणार आहे. मी चंद्रपुरीच्या गाठीच्या पुढे निघलोय. ठीक आहे, तर मावशीच्या इथे जाऊ. मध्ये काही कुठे जास्त थांबलो नाही, 1-2 मिनिट ब्रेक घेतला फक्त निघल्यापासून. नॉनस्टॉपच आलोय. आता पोचू मावशीकडून साक्षीच्या घरी जाणार आहे आणि तिथून मग आपल्या देवगडला जाणार आहे. ठीक आहे, एकदम सुंदर असा सनसेट होतोय, तुम्ही बघू शकता. तर आत्ताच आम्ही चनेगाववरून निघलोय. तर चला मित्रांनो, सकाळी निघलो. तर काही जास्त शूट नाही केलं, कारण मी गाडी चालवतोय. साक्षीला काही जमत नाही व्हिडिओ काढायला. तिला 2-3दा सांगितलं मी, अरे शूट कर. तिचं काही लक्षणच नाही जास्त. ठीक आहे, आता मोबाईल लढायचं काम करते, त्याचे मी मनापासून आभारी आहे. ठीक आहे, तर आम्ही आज भरपूर फिरलोय. मावशीकडे गेलो होतो, साक्षीच्या घरी गेलो, आमच्या मळ्यात पण गेलो. तर आता निघलोय परत तिथून देवगडला. चनेगाववरनं देवगडला जायला माझ्यामध्ये 2 तास लागणार आहे. आता परत मामांच्या इथे थांबायचं मला, लोणी प्रवारा. तर चला निघलोय. मामाच्या इथून परत डायरेक्ट घरीच जाणार आहे आता. ठीक आहे.
त्या ठिकाणी वहिनी आहे इथं, इकडं मम्मी बसली, ब्रदर आहे. दिदू कोण आलं, कोण आलं.